भाग 3 शत्रूंचा नाश। अक्कलकोट नगरीत एक शेतकरी भक्त राहत होता। तो प्रामाणिक व सदाचारी होता, पण गावातील काही लोक त्याच्यावर मत्सर करून त्याला सतत त्रास द्यायचे। त्याच्या शेतावर अडथळे आणणे, खोटे आरोप करणे, त्याला हिणवणे असे अनेक प्रकार ते करायचे। शेतकरी खूप व्यथित झाला आणि स्वामी समर्थांच्या चरणी गेला। तो रडत म्हणाला, स्वामी, मी कुणाचे वाईट केले नाही, तरी मला शत्रू सतत त्रास देतात। माझं रक्षण करा। स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, जो भक्त सत्याच्या मार्गावर चालतो, त्याचे शत्रू आपोआप नष्ट होतात। चिंता करू नकोस। काही दिवसांनी त्या शेतकऱ्याला छळणारे लोक स्वतःच संकटात सापडले। त्यांचे भांडण झाले, घरात अडचणी निर्माण झाल्या। शेतकऱ्याविरुद्ध केलेले सर्व कट फोल ठरले। गावकऱ्यांनी पाहिले की स्वामी समर्थांच्या कृपेने शेतकरी सुरक्षित आहे आणि त्याचे शत्रू आपोआप नमले। संदेश: स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणाऱ्याचे रक्षण स्वामी स्वतः करतात। शत्रू कधीच त्याला डगमगवू शकत नाहीत।